तर काय विषय पब्लिक, मी ब्लॉगर पावे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. ह्याच रानात आपण काल ऊस लावलेला आणि त्याचं बरोबर टोकून पण झालेलं आपल्याला. त्यामुळे आज सकाळी उठलं औषध मारायला आपण या रानात. वेळी आपण सगळ्याच रानात औषध मारले, त्यामुळे पहिल्या महिन्यात जी तण येणार आहे ती काय आपल्याला बांगल्या लागणार नाही. त्यामुळे आपला बराच खर्च वाचणार आहे. औषध मारून डायरेक्ट घरी आलो, कारण आपल्याला जायचं होतं पेरायला. हे बी राखत ठेवले, कारण राखत ठेवले आणि त्याला किड लागत नाहीत. बरोबर ही पावटा येतं ती आपल्याला रानाच्या कडनं मोगायचं आहेत आपल्याला. ह्यावेळी माझ्या रानात आपण भुईमुग पेरणार आहे. बियाचं गटू डायरेक्ट गाडीच्या टाकी ठेवलं, डायरेक्ट मळात आलो. येताना चप्पल घालून आलो, चप्पल काय चिखलात चालून झाल्या म्हणून चप्पल जरा सेफ जागेत ठेवली. पुढे राहणं लागते तीन, त्यामुळे गाडी काय आज जात नाही. त्यामुळे पोता खांदा घेतला आणि निघालो डायरेक्ट ट्रॅक्टरकडे. ट्रॅक्टर आपल्याला दुसऱ्याच्या रानात ना आपल्या रानात न्यायच होता. झालं काय तर माळा जायला रस्ता नाही आपल्याला. ट्रॅक्टर पलीकडे चढताना ट्रॅक्टर पुढे उचलते, त्यामुळे ट्रॅक्टरच्या पुढे लोड द्यायला लागतो म्हणून डायरेक्ट ट्रॅक्टरच्या पुढेच उभं राहिलो मी. तर ट्रॅक्टर आपण आपल्या रानात घेऊन आलेलो. त्याचबरोबर बी पण त्या पेरणी यंत्रात टाकलेलं. ही पेरणी यंत्र याला कोरी पण म्हणते आणि पेरणी पण यंत्र म्हणते. ती पेरणी यंत्र ऑटोमॅटिक आहे, त्यामुळे हाताने बी सोडायची काही गरज नाही. फक्त जी मोगायचं आहे आपल्याला ती हाताने सोडायला लागतं. आता अर्ध्या रान पेरून झाले, अर्ध्या रानातले दगड होता आणि दगडात जेव्हा ही कुरी जाते तेव्हा कुरी मागणं उचलते. त्यामुळे मोठी मोठी दगड उचलून साईडला करायचे, तशी बांधावर रचायची. आणि ही फक्त बांधावरच ठेवायची नाही, तर ज्यावेळी आपल्याला मोकळा वेळ भेटेल त्या बांधानं काढून पलीकडे वाड्यात नेऊन टाकायची. रानात आमची एवढी दगड आहे काय बोलायचं नको. पिकाय वेळी रानातली दगड काय आला पाहिजे होती. आमचं पिरून झालेलं, त्यामुळे मी पण घरी निघालो आणि बाबूला बी कमी पडलेलं, त्यामुळे बाबू पण घरी निघालेला. रिअल ऑफ रोडिंग दाखवतो, रिअल. माझ्या मागणं बाबू पण आला होता, तो कसा आहे ते बघूया. रोम रोम भाइयों, रुको जरा, सबर करो. बाबू वाईनच्या ऑफ रोडिंग बघा आता. प्रत्येक पावसाळ्यात जिथं पाणी साठलेलं असतं, ट्रॅक्टरच्या जाण्यामुळे ते जरा खड्डा झालाय. तर परत माळात जाताना बाबूचं बी घेऊन मी बाबू निघालो. आजचा व्हिडिओ आपला इथे संपते. व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरायचं नाही. भावना भेटूया का नवीन व्हिडिओ मध्ये.